हर हर महादेव. आज नागपंचमी आणि श्रावण सोमवार दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. चला तर मग आजच्या या पवित्र दिवसाची सुरुवात करूया. सकाळी उठून सर्वात आधी घर स्वच्छ आवरून घेतलं आणि आजच्या पवित्र दिवसासाठी तयार झाले. आजच्या पूजेसाठी तयारी केली. तुळशीला अगरबत्ती लावून देवाला नमस्कार केला. सकाळच्या या शांत आणि प्रसन्न वातावरणात मन अगदी आनंदी झालं. त्यानंतर घरातील देवांची मनोभावे पूजा केली. दिवा लावला आणि महादेवाकडे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. यानंतर नागपंचमीच्या पूजेची तयारी सुरू केली. फूल, हळद, कुंकू आणि नैवेद्याने पूजा मांडली. नागदेवताची मनोभावे पूजा केली आणि आजच्या या पवित्र दिवशी सगळ्यांच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान राहू दे अशी प्रार्थना केली. घरची पूजा पूर्ण झाली आणि आता वेळ झाली केदारेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाण्याची. पूजा थाळी घेऊन आम्ही केदारेश्वरच्या दिशेने निघालो. श्रावणातील पावसाळी वातावरण, हिरवळ आणि हा सुंदर प्रवास. मंदिराकडे जातानाच मन प्रसन्न होत होतं आणि अखेर आम्ही पोहोचलो तळेगाव दाभाडेच्या केदारेश्वर महादेव मंदिरात. श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिरात भक्तांची गर्दी होती आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता. महादेवाचं दर्शन घेतलं आणि मनापासून एकच प्रार्थना केली, महादेवाची कृपा आपल्या सगळ्यांच्या कुटुंबावर कायम राहू दे. दर्शनानंतर मंदिराच्या परिसरातील प्रसिद्ध घुमटाची विहीर पाहिली. ही घुमटाची विहीर 380 वर्ष जुनी प्राचीन घुमटाची विहीर आहे. या विहिरीमध्ये प्राचीन शिव मंदिर आहे. खरंच अद्भुत अशी जागा आणि जवळच असलेले केदारेश्वर महादेवाचं मंदिर खूप मस्त आहे. मंदिराच्या परिसरात फिरताना इथली दगडी रचना आणि जुन्या वास्तूचं सौंदर्य पाहायला मिळालं. श्रावणात निसर्ग आणि मंदिराचं हे वातावरण खूपच सुंदर दिसत होतं. आणि एवढ्या छान वातावरणात फोटो काढण्याचा मोह कोणाला होणार नाही. आम्हीही छान फोटो काढलेत. महादेवाचं दर्शन घेऊन मन अगदी शांत आणि प्रसन्न झालं. आजचा हा श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा दिवस कायम लक्षात राहील. हर हर महादेव. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.